अनुप्रियाचं आरजी बनण्याचं स्वप्न सुरू होण्याआधीच अविनाश संपवणार. सन मराठीवरील मी संसार माझा रेखिते या मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. अनुप्रियाने पाहिलेलं आरजे बनण्याचं स्वप्न आता सुरू होण्याआधीच अविनाश ते संपवणार आहे. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय. प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की अनुप्रिया अविनाशकडे अगदी आशेने आरजेची नोकरी करण्याची परवानगी मागते आणि तिला असं वाटतं की यावेळी अविनाश तिच्या स्वप्नांना साथ देईल. मात्र अगदी उलटच घडतं. तो खोटाच असाच तिला डिवचण्यासाठी एक माईक हातात घेतो आणि तिची खिल्ली उडवायला सुरुवात करतो. तो तिला म्हणतोय की नमस्कार नमस्कार नमस्कार, मी हा आरजेचा जॉब स्वीकारला जेणेकरून मला सगळ्यांना दाखवायचं आहे की माझा नवरा किती निकम्मा आहे. हे सगळं बोलून तो तिला डिवचत असतो आणि अनुप्रियाला टोमणे मारत असतो आणि तिचा आत्मविश्वास कमी करत असतो. पण त्यानंतरही तो थांबत नाही. तो तिला म्हणतो की तुला ही असली थेरं करण्याची काय गरज आहे? मोठी आरजे बनणार तू, काही गरज नाहीये या सगळ्याची. आणि हे सगळं तो तिला ऐकवत असताना घरातले सगळेजण उपस्थित असतात. तिथे पिहू सुद्धा असते. पिहूला सतत तिच्या आईला असं खाली पडताना बघून खूप जास्त वाईट वाटत असतं. मात्र अविनाशला थांबवण्यासाठी किंवा अनुप्रियाची बाजू घेण्यासाठी घरातलं कोणीही पुढे येत नाही. पण त्यावेळी अनुप्रिया पूर्णपणे एकटी पडली आहे. अनुप्रियासाठी आरजे होणं ही केवळ नोकरी नाहीये, तर तिचं स्वप्न आहे. तिला तिची स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची तिची इच्छा आहे. पण अविनाशच्या अशा वागण्यामुळे तिचं स्वप्न आता हे धुळीस मिळणार का? हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे मात्र शनायाचे डाव अजूनही सुरूच आहेत. अनुप्रिया आणि अविनाश या दोघांच्याही नात्यात गैरसमज निर्माण करण्यासाठी ती सतत काही ना काही प्रयत्न करत असते. तिच्या कारस्थानामुळे दोघांमधला दुरावाही वाढत चाललाय. आता अविनाशला शनायाचा खरा चेहरा कधी समजणार? अनुप्रियावर पुन्हा विश्वास ठेवणार का? तसंच अनुप्रिया तिचं आरजे बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकेल का? हे सगळं मी संसार माझा रेखिते या मालिकेच्या येत्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला ही मालिका आवडते का? आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.